जिम जॉईन करून मला 2 वर्ष झाली. सुरुवातीला मी एक चूक करत होते जी कदाचित आपल्यापैकी बरेच जण करत असतील. वर्कआउट कंप्लीट झालं की पटापट आवरायचं आणि घरी निघायचं. पण वर्कआउट सुरू करण्याआधी जसं वॉर्मअप इम्पॉर्टंट असतं तसंच वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर बॉडीला कूल डाऊन करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्यामुळे आता स्ट्रेचिंग हे माझ्या वर्कआउट रुटीनचा एक रेग्युलर पार्ट आहे. माझ्या या रुटीन मधले काही स्ट्रेचेस मी या व्हिडिओमध्ये शेअर करते. काही स्ट्रेचेस मी माझ्या जिमच्या ट्रेनर्स कडून शिकली आहे, तर काही ऑनलाईन व्हिडिओज मध्ये पाहिलेत. लेग डेच्या दिवशी आफ्टर वर्कआउट मी थोडा वेळ सायकलिंग पण करते बिकॉज इट मेक्स मी फील व्हेरी रिलॅक्स्ड. जर तुम्ही पण दिवसात 30 ते 40 मिनिटं किंवा मोर दॅन दॅट वेळ एक्सरसाइजसाठी देत असाल, इट कॅन बी एनिथिंग, जिम, रनिंग, योगा और व्हॉटएव्हर, तर 5-10 मिनिटं अजून काढून स्ट्रेचिंग नक्की करा. बट येस, स्वतःला जास्त फोर्स नका करू. अंडरस्टँड युअर बॉडी. तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात, किती रेंजपर्यंत स्ट्रेच करणं तुम्हाला कम्फर्टेबल होतंय, हे सगळे सिग्नल्स ना आपली बॉडीज आपल्याला देत असते. ते समजा आणि तेवढंच स्ट्रेचेस करा. या व्हिडिओचा पर्पज हाच आहे की मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करू. मी जे काही शिकतेय किंवा मला जे काही युजफुल आहे ते मी तुमच्याशी शेअर करू, सो दॅट इट कॅन बेनिफिट यू गाईज एज वेल. जर तुम्ही सुद्धा स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करताय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लेट्स ग्रो टुगेदर.